नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता दुसरी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पूर्ण सर्वंकष मूल्यमापन द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी विषय मराठी वर्ग दुसरी आणि एकूण गुण 20. मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव इथे तुम्हाला तुमचं स्वतःचे नाव लिहायचे आहे. दिनांक, हजेरी क्रमांक आणि प्रयोगशीट स्वाक्षरी. प्रश्न पहिला आहे बघा, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. या ठिकाणी उलट सुलट क्रमाने अक्षर दिलेली आहेत. यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. तर यामध्ये आपल्याला बघायचं प्रत्येक शब्द सुरुवातीला घेऊन बघायचा. ल पासून सुरू होणारा अक्षर आहे का? ल, र नाही. मग घ, र, कु, ल. बघा, घर कुल हा एक नवीन शब्द तयार होतोय. असा तुम्ही तो लिहायचा आहे. त्यानंतर बघा, ली, जी, ला, पा, बा. या ठिकाणी भा, जी, पाला असे शब्द आपण जोडू शकतो. बघा, भाजी पाला. त्यानंतर बघा, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून पुन्हा लिहा. भारतीय, तिळाचा आणि चार. बघा, वाटेत भेटला टिंब कण. उत्तर तिळाचा कण. आजीबाईकडे टिंब मांजरे होती. तर उत्तर चार मांजरे होती. मग चार उत्तर इथे लिहायचं आहे. मी टिंब आहे याचा मला अभिमान आहे. तर उत्तर आहे भारतीय. मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. या ठिकाणी भारतीय शब्द लिहायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, प्रश्न तिसरा, शब्द तयार करा जसे घर आणि घरात. बघा, या ठिकाणी काय दिले? अंगण. पुढे काय तयार होईल? बघा, अंगणात असा शब्द आपल्याला लिहायचा आहे. रान काय येणार आहे? बरोबर आहे, रानात असा शब्द आपण उत्तर लिहायचा आहे. बघा, प्रश्न चौथा आहे, नावे लिहा. आपला राष्ट्रीय प्राणी. बघा, तुम्हाला माहिती आहे तो आपण लिहायचा इथं. काय आपला राष्ट्रीय प्राणी? तर आपला राष्ट्रीय प्राणी हा, आपला राष्ट्रीय पक्षी हा कोण आहे? मोर आहे. बरोबर आहे. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर आपला राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे. आणि आपले राष्ट्रीय फूल. बघा मित्रांनो, आपले राष्ट्रीय फूल लिहायचं आहे कमळ. सोपा शब्द आहे, कमळ. ठीक आहे. प्रश्न पाचवा, एका वाक्यात उत्तरे लिहा. शिवरामची गाय कोणी चोरली? तर उत्तर आहे बघा, शिवरामची गाय चोराने चोरली. कासवाच्या पाठीवर काय असते? कासवाच्या पाठीवर जे कवच असतं त्याला आपण ढाल देखील म्हणतो. म्हणून कासवाच्या पाठीवर ढाल असते. सुमनने काय पाहिले नव्हते? तर सुमनने शहर पाहिले नव्हते. ती खेड्यात राहत होती. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. कोणते लिहा? पोटाला पिशवी असलेले. मग पोटाला पिशवी कोणाची असते? तर कंगारूच्या. दगडावून घसरलेला मुलगा कोण आहे? तर आपल्या पाठातील राजू हा मुलगा आहे. बघा, पुढील कृती चूक बरोबर ते लिहा. परेश आपली नखे वाढवतो. नखे वाढवणे हे चुकीचं आहे म्हणून इथे उत्तर लिहायचं आहे. बघा, चूक. मिथिला दररोज स्वच्छ कपडे घालते. हे बरोबर आहे, आपण दररोज स्वच्छ कपडे घातले पाहिजे. याचं उत्तर आहे बरोबर. आता विरुद्धार्थी शब्द लिहा, म्हणजे उलट अर्थाचे. जसे बसतो, बसण्याच्या विरुद्ध आहे उठणे, म्हणजे उठतो. उंच, खोल किंवा ठेंगणा अशा पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आता माहिती लिहा. बघा, स्वतःचे संपूर्ण नाव लिहा. आता याचं उत्तर काही मी देत नाही, कारण इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. माझं नाव लिहून चालणार नाही. आणि शाळेचे नाव, तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.